श्रुतीस मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत बटरस्कॉच पुडिंग। तर चला पाहूया। आता आपण गॅस ऑन केला, त्यात आपण 1 कप साखर टाकूया आणि स्लो गॅसवर ह्याला चांगला मेल्ट साखर एकदम स्लो गॅसवर हलवत राहायची, नाहीतर ते जळेल। जवळजवळ आपलं साखरेचा पाक होत आले आणि आता कंटिन्यू हलवत राहा एकदम। आता आपण बटर टाकूया, 2 एकदम छोटे क्यूब। हे फटाफट मिक्स करून घेऊया। आता आपण टाकूया एकदम थोडासा बेकिंग सोडा आणि फटाफट मिक्स करून घेऊया। आपण हे कॅरेमल थोडं घेऊया आणि काजू आहे त्याच्यावर टाकूया। आपण हे काजूवर टाकून घेऊया। आता आपण हे थोडा वेळ थंड व्हायला देऊया। आता आपण होममेड मलाई टाकूया, हे फटाफट हलवून घेऊया। तसं कंटिन्यू हलवत राहावं म्हणजे ते कॅरेमल मेल्ट होत जाईल। त्यात आपण थोडं शुगर सिरप टाकून घेऊया। आता आपण एक पॉलिथिन म्हणजे कोणता पण एक बॅग मध्ये टाकूया आणि हे छान क्रश करून घेऊया। हे छानसं क्रश करून घेऊया। आपण हे क्रश केलेलं थोडं या व्हिप क्रीम मध्ये टाकूया आणि थोडं वरून टॉपिंग टाकूया। आपण आता ग्राइंड करून घेऊया, बीट करून घेऊया। आणखीन आपण टाकूया थोडं आपण ब्रेडला सिरप मध्ये डिप करूया आणि लाईन शेप ठेवूया। आपण ही व्हिप क्रीम ह्या टाकूया। छान से स्प्रेड करून एक लेयर बनवायची।
आता आपण बनवलेला बटरस्कॉच टाकूया. आपण हे 2-3 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूया पॅक करून. तर पॅक करून आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया. तर आता आपली बटरस्कॉच पुडिंग रेडी आहे. तर आपण हे काढून घेऊया. हे बघा किती टेस्टी झालंय आणि दिसायला पण खूप छान वाटतं आणि एकदम क्रीमी क्रीमी आहे. तर तुम्ही पण हे ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय, सी यू सून.